की 6व्या शतकामध्ये राजा कपर्दी यांनी या मंदिराची स्थापना केली. या मंदिराचं बांधकाम केलं गेलं होतं. एक दिवस गंगास्नान करताना त्यांना पाण्यातून कवडी आली आणि ती कवडी त्यांनी त्या वाळूच्या शिवलिंगावरती टाकली. जय शिवराय. मी शिवजन्मभूमीचा भटक्या आकाश डावखरे आणि आज आलोय ओतूर शहरामध्ये असणाऱ्या कपर्दिकेश्वर मंदिरामध्ये. तर त्याचं झालं असं, जुन्नर तालुक्यातील ओतूर येथील कपर्दिकेश्वर मंदिर हे एक अत्यंत प्राचीन आणि जागृत देवस्थान मानलं जातं. या मंदिराला धार्मिक तशीच ऐतिहासिक परंपरा देखील लाभलेली आहे. मंदिरातील शिवलिंग हे स्वयंभू आहे. खऱ्या अर्थानं या कपर्दिकेश्वर नावाचा संबंध आहे थेट 6व्या शतकातील राजा कपर्दी याच्याशी. कारण 6व्या शतकात सर्वात प्रथम हे मंदिर बांधलं ते कपर्दी या राजानं. जसं की तुम्ही माझ्या मागे बघू शकता, हा दीपस्तंभ या ठिकाणी उभा आहे आणि या दीपस्तंभावर 4 शिलालेख देवनागरीमध्ये आता सध्या ज्यावेळी हे मंदिराचं परत पुनर्बांधणी केली गेली त्यावेळी लावण्यात आलेले आहेत. यावर देखील लिहिलं आहे की 6व्या शतकामध्ये राजा कपर्दी यांनी या मंदिराची स्थापना केली. या मंदिराचं बांधकाम केलं गेलं होतं. 9व्या शतकामध्ये जेव्हा झंज हा राजा होता, या राजानं जुन्नर तालुक्यामधले अनेक शिवमंदिरं बांधलेली आहेत आणि त्यांनी पुन्हा एकदा या कपर्दिकेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार 9व्या शतकामध्ये केला. बहामनी कालखंडामध्ये या मंदिराची फार मोठ्या प्रमाणात नासधूस करण्यात आली. परकीय आक्रमणानंतर ज्यावेळी हे मंदिर नष्ट केलं होतं त्यावेळी महर्षी व्यासांनी सांगितल्यानंतर चैतन्य महाराजांनी हे मंदिर पुन्हा एकदा स्थापन केलं होतं. येथे मांडवी नदी दक्षिण वाहिनी वाहते. या ठिकाणी व्यासांनी तपश्चर्या करीत असताना एक शिवलिंग बनवलं वाळूचे आणि त्याच्यावरती ते दररोजचे अभिषेक करायचे. पण त्यांची एक इच्छा होती, खऱ्या शिवलिंगाचं जोपर्यंत दर्शन होत नाही तोपर्यंत मी तपश्चर्या सोडणार नाही. एक दिवस गंगास्नान करताना त्यांना पाण्यातून कवडी आली आणि ती कवडी त्यांनी त्या वाळूच्या शिवलिंगावरती टाकली आणि त्या कवडीतून कपर्दिकेश्वर प्रगट झाले. ज्यावेळी औरंगजेबानं या मंदिराचा एकदा नाश करण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर ज्या अहिल्याबाई होळकर आहेत त्यांनी 17व्या 18व्या शतकामध्ये या मंदिराची पुन्हा पुनर्बांधणी केली आणि त्यावेळी काशी विश्वेश्वराचं हे जे काही शिवलिंग तुम्हाला माझ्या मागे दिसतंय हे या ठिकाणी स्थापन केलं गेलं. या मंदिराच्या परिसरामध्ये ज्यावेळी तुम्ही फिरायला याल तेव्हा तुम्हाला दिसेल की या ठिकाणी 12 ज्योतिर्लिंग देखील स्थापन करण्यात आले आहेत. खऱ्या अर्थानं श्रावण महिन्यामध्ये या ठिकाणी फार मोठी यात्रा भरते आणि त्यावेळी या मंदिरामध्ये कोरड्या तांदळाच्या पिंडी लावल्या जातात आणि या पिंडी एका लिंबावर उभ्या केल्या जातात. खऱ्या अर्थाने याला कलात्मकता म्हणायची की देवाचं सत्व म्हणायचं हे आपणच ठरवायला हवं.